इराण नेहमीच आपल्या अणुकार्यक्रमावर चर्चेसाठी तयार होता आणि यापुढेही राहील, असं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी परदेशी राजदूत आणि प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत सांगितले. जर अणुकार्यक्रमासंदर्भात वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या तर त्यावेळी अमेरिका किंवा इतर देशांनी इराणविरुद्ध छेडलेले युद्ध पुन्हा सुरू होणार नाही याची हमी दिली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अलीकडच्या इस्रायल-इराण युद्धानं हे सिद्ध केलं आहे की राजनैतिकतेकडे परत जाण्याशिवाय, वाटाघाटी आणि सहमतीने तोडगा काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असंही ते म्हणाले. इस्रायलला इराण आणि त्यांच्या अणुसुविधांवर हल्ला करण्यास मदत करून अमेरिकेनं राजनैतिकता आणि वाटाघाटी संदर्भात इराणचा विश्वासघात केला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. कोणत्याही वाटाघाटीमध्ये युरेनियमच्या देशांतर्गत समृद्धीकरणासह इराणी लोकांच्या अणुहक्कांचा आदर केला पाहिजे, असं अराघची यांनी सांगितलं. व्यापार तूट ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे, असं सांगत